पुरुषा वंदन युग पुरुषा तुला हे 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 वंदन युग पुरुषा वंदन युग पुरुषा तुला हे वंदन युग पुरुषा का एक ज्ञानाचा सूर्य एका पावावर जिवंत राहिला. क्या बात है भाई. ज्ञानाचा सूर्य एका पावावर जिवंत राहिला आणि ऐसाना कुणी येते प्रणय आघात पाहिला. गंगाधराची कहाणी ऐकून बोले माझ्या डोळ्यातील पाणी रमाई सारखी ना माय पाहिली ना भीमरावा सारखा बाप पाहिला. वंदन युग पुरुषा तुला हे वंदन युग पुरुषा वंदन युग पुरुषा तुला हे वंदन युग पुरुषा वंदन युग पुरुषा तुला हे वंदन युग पुरुषा. सच्चाई भरा लफ्ज उसने गजब लिख दिया. क्या बात है. सच्चाई भरा लफ्ज उसने गजब लिख दिया. अरे प्रणय सतलज उसने जब पूछा तब लिख दिया. सच्चाई भरा लफ्ज उसने गजब लिख दिया. प्रणय सतलज उसने जब पूछा तब लिख दिया. अरे कल पूछा मैंने उस भारत का बाप कौन है. कल पूछा मैंने इस भारत का बाप कौन है तो मेरे दोनों बेटे ने डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर कह दिया. वंदन युग पुरुषा तुला हे वंदन युग पुरुषा वंदन युग पुरुषा तुला हे वंदन युग पुरुषा. आणि वंदन गीताचं पहिलं कडवं सादर करीत आहे. जरा लक्ष असू द्या कारण शस्त्रापेक्षा शब्द जपले पाहिजे. कारण शब्दानेच गाव घर माणसं आणि देश भेटल्या जाते. क्या बात है. प्यावया रे कोटी जनानो प्यावया रे कोटी जनानो प्यावया रे कोटी जनानो. प्यावया रे कोटी जनानो प्यावया रे कोटी जनानो महाडचे ते पाणी महाडचे ते पाणी बाबा महाडचे ते पाणी बाबा. त्या करिता वाहिले तू त्या करिता वाहिले तू डोळ्यामधून पाणी बाबा डोळ्यामधून पाणी बाबा डोळ्यामधून पाणी बाबा. ही प्यावया रे कोटी जनांनो महाडचे ते पाणी बाबा आणि त्याकरिता वाहिले तू डोळ्यामधून पाणी बाबा.
सोमकुरजी भाऊजी प्याव यारे कोठी जनांनो महाड जेथे पाणी बाबा आणि त्याकरिता वाहिले तू डोळ्यातून पाणी बाबा कल पानी ना मिला आज घर में नल से पानी है कल पानी ना मिला आज घर में नल से पानी है कारण हे जे पाणी निसर्गाचं देण होतं हे पाणी आपल्याला ओंजळ करूनही भेटत नव्हतं हे पाणी आपल्याला ओंजळ करूनही भेटत नव्हतं आणि ज्या चौदार तळ्याला ज्यावेळेस बाबासाहेबांनी हात लावला त्यावेळेस म्हटल्या गेलं की तळ बाटवलं एका महारानं तळ बाटवलं आणि ज्या तळ्यामध्ये जनावर कुत्रे मांजरे पाणी पित होते त्या पाण्याला शुद्ध होतं आणि माणसाने जर पाण्याला हात लावला तर ते बाटत होतं आणि ते पाणी शुद्ध करण्यासाठी गाई मूत्राचा वापर केला जात होता म्हणून गौतम बुद्धाला रोहिणी नदीच्या पाण्यासाठी देहत्याग करावा लागला आणि गौतम बुद्धाच्या नंतर आणि बाबासाहेबाच्या अगोदर महात्मा फुलेला आपल्या वाड्यामधला पाण्याचा आऊत खुला करावा लागला आणि बाबासाहेबांना सुद्धा चौदार तळ्याचा सत्याग्रह करावा लागला केवळ पाण्यासाठी जे पाणी निसर्गाचं देण होतं म्हणून प्यावया रे कोटी जनानो प्यावया रे कोटी जनानो प्यावया रे कोटी जनानो प्यावया रे कोटी जनानो माडचे ते पाणी बाबा मारते ते पाणी बाबा मारते ते पाणी बाबा त्याकरिता वाहिले तू त्याकरिता वाहिले तू डोळ्यामधून पाणी बाबा डोळ्यामधून पाणी बाबा डोळ्यामधून पाणी बाबा ओदळीचा धरावया रे ओदळीचा धरावया रे ओदळीचा धरावया रे ओदळीचा धरावया रे बाबांच्या स्पर्शात बाबांच्या स्पर्शात वंदन युग पुरुषा वंदन युग पुरुषा तुला हे वंदन युग पुरुषा वंदन योग पुरुषा तुला हे वंदन योग पुरुषा वंदन योग पुरुषा तुला हे वंदन योग पुरुषा निबंधन गीताचं दुसरं कडवं सादर करीत आहे जरा लक्ष असू द्या हे गुलामीचे बंधन तोडिले भीमानी गुलामीचे बंधन तोडिले भीमानी आणि दुःखातून सुखाकडे नेले भीमानी किती पिढ्या होत्या अंधारात कार्तिक पण या नव्या पिढीला प्रकाशित केले भीमानी गीत गायन हे करून बाबा 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 हम प्रदाने करून बाबा धम्मप्रदाने करून बाबा धम्मप्रदाने करून बाबा श्री शरणाला
आणि धम्म प्रताने सरुनी बाबा त्रिशरणाला घेऊनी बाबा आणि हाती समता धरुनी बाबा. कारण बुद्धाला समजतात विश्वाचा दिवा. विश्वभूषण आहे तो रामजीचा भिवा. अरे ज्या बुद्धाने दिला शांतीचा दिवा आणि तोच बुद्ध या जगाला हवा. कारण तोच बुद्ध या जगाला हवा. कारण का करुणेचा सुगंध मिळतो बुद्धाला वंदितांना. काव्याचा दीप जडतो कबीरास वंदितांना. आणि क्रांतीचा जोश कळतो ज्योतिबांना वंदितांना. आणि अंधार दूर पडतो भीमास वंदितांना. कपट नीती शकुनीचा डाव हा मांडत आहे. म्हणूनच या बुद्धाच्या धर्तीवर रक्त हे सांडत आहे. जे विसरले बुद्धाला ते आपसात भांडत आहे. आणि जे नमले बुद्धाच्या चरणी ते सुखाने नांदत आहे. गीत गायन आहे करून बाबा, गीत गायन आहे करून बाबा. हे गीत गायन हे करून बाबा, गीत गायन हे करून बाबा. धम्म प्रताने सरुनी बाबा, धम्म प्रताने सरुनी बाबा, धम्म प्रताने सरुनी बाबा. शरणाला घेऊन बाबा, शरणाला घेऊन बाबा. हाती समता धरून बाबा, हाती समता धरुनी बाबा, हाती समता धरुनी बाबा. घेऊन धम्मा चरणात, घेऊन धम्मा चरणात, घेऊन धम्मा आदरनाथ, पंचशिला हे आहे मनात. पंचशिला आहे मनात. घेऊन धम्मा चरणात, पंचशिला हे आहे मनात. विनाशाची मनुष्या, विनाशाची मनुष्या. वंदन युग पुरुषा, वंदन युग पुरुषा. तुला हे वंदन युग पुरुषा. वंदन युग पुरुषा, तुला रे वंदन युग पुरुषा. वंदन युग पुरुषा, तुला रे वंदन युग पुरुषा. आता चांगले एक उडान गीत म्हणा. पब्लिक बसल्या इकडं पब्लिक उडून नाही गेल्या पाहिजे. उडान गीत म्हणायचं. तू म्हणता का? तू म्हण ना. तो म्हणशील. जर तिकडे बाहेर बसलेले जर इकडे येऊन बसले तर आमचं इंटरेस्ट थोडस आणखी डबल होईल असं मला वाटते. इकडे जर समोर पेंडल मध्ये जर आली तर बरं होईल. बरोबर 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 बरोबर. अरे कोणी नाही केलं दिल्लीचं दालन विमान ते गाणं म्हणा बरं. हॅलो 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 तिथं आमच्या हॅलो इकडे हे दंडू- थोडस हलका